नमस्कार, मी गणेश आचवल. स्वामी कृपा क्रिएशन्स या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत. निमित्त आहे एका आगामी मराठी नाटकाचं. 24 जानेवारीला त्या नाटकाचा शुभारंभाचा प्रयोग आणि नाटकाचं नावसुद्धा आगळंवेगळं असं आहे, मुक्काम पोस्ट आडगाव. या नाटकाचं लेखन ज्यांनी केलं आहे ते प्रदीप आडगावकर सर आज आपल्यासोबत आहेत. नमस्कार प्रदीपजी. हां नमस्कार. मी थोडीशी तुमच्या याच्यात सुधारणा करतो आहे. लेखन सरांनीच केलं आहे, ते माझं आत्मनिवेदन होतं. बरं. या सगळ्या गोष्टी सरांनी बेर्डे सरांनी त्या एकत्र केल्या आणि मग त्याचं नाटक तयार झालं आहे. बरं. पण मुळात आत्मनिवेदनपर नाटक आहे, तर याचं नाटक करावं म्हणजे तुम्ही एकपात्री प्रयोग काहीतरी करत होता तसं ऐकिवात आहे, तर ते कसं घडला प्रोसेस? मी आता एकपात्रित करत असताना मला जाणवलं की याचं काहीतरी आणखी होऊ शकतं, याला एका विस्तृत प्रमाणावर कुणीतरी लोकांच्या समोर आणू शकतं, याचं खऱ्या अर्थानं नाटक होऊ शकतं, जे की माझं एकपात्री होतं. आणि मी बऱ्याच जणांना भेटलोही, बऱ्याच जणं तयारही झाले करायला, कारण त्याचा कन्सेप्ट तो ओरिजिनल होता, खणखणीत होता, वेगळा होता आणि एक प्रामाणिक होता. आमच्या पहिल्या नाटकामध्ये पहिल्यापासून तर शेवटपर्यंत अगदी सकारात्मकता होती. कुठेतरी गावाकडचंच खरेपण होतं. आपल्याकडे ज्या गोष्टीचं डॉक्युमेंटेशन होत नाही कधी, त्या संपलेल्या सगळ्या गोष्टी, त्या हरवलेल्या गोष्टी, ती हरवलेल्या संध्याकाळ, त्या सकाळ, त्या गावाकडं घडणाऱ्या त्या काळातल्या त्या सुंदर गोष्टी, त्या शेतीतलं ते सुंदर संगीत, एक सांगीतिक संवाद होते एकमेकांशी. ज्यावेळेस शेतात चालणारी कामं असतील, गावाकडं चालणारी गोष्टी असतील, गावातली ती भारुडं, गावातली ते लोकसंगीत आणि बऱ्याचशा गोष्टी काही लोकांपुरत्याच मर्यादित आहेत असं शहरांमध्ये वाटतं. पण गावातलं जे लोकसंगीत आहे विस्तृत आहे, जुनं आहे, पारंपरिक आहे, खूप दिवसापासून चालत आलेलं आहे आणि त्याच्या चाली, त्याच्यात ते वेगळेपणा हा खूप सुंदर आहे. तो सगळा परत लोकांपुढे यावा ही माझी इच्छा होती. माझी स्वर्गीय पत्नी स्नेहा, तिला नेहमी वाटायचं की माझ्याकडे असणाऱ्या या सगळ्या गोष्टी, मग त्यात तो बाजार असेल, ती जत्रा असेल, गावात भेटणारी ती कलंदर दारू पिणारी ती सुंदर लोकं असतील, मी त्यांना छानच म्हणतो, कारण ते माझ्याशी खूप चांगले वागले, चांगले दिवस त्यांनी दिले, त्यांनी मला आनंदही दिला. ह्या सगळ्या गोष्टी, गावातली बैल आहेत, माझी ढोरं आहेत, त्या बैलांपासून त्या जनावरांच्या असणाऱ्या आमच्या अटॅचमेंट होत्या, त्या सगळ्या गोष्टी या नाटकामध्ये आल्या आणि त्याला आत्मनिवेदन म्हणून कुठेतरी डॉक्युमेंटेशन होत राहावं याचं असं सरांनाही वाटलं. आणि मग सरांकडं मी या हेतूने आलो की सर हे करता येईल का. सरांना ते आवडलं. एका परिसाकडं आम्ही सगळे लोखंड जमा झालो. आता त्याचं नक्कीच सोनं झालं आहे, कारण मी खूप सकारात्मक माणूस आहे. माझी इच्छाशक्ती प्रचंड दांडगी आहे पहिल्यापासून. कारण एका छोट्याशा खेड्यामधून जिथं बसही जात नाही, तिथून मी अगदी लंडनपर्यंत गेलो आणि एका कंपनीचा CEO झालो. ती माझ्या इच्छाशक्तीच्या जोरावर आहे सगळ्या गोष्टींवर. तर मलाही आता माहीत आहे की या वयातही मी ज्यावेळेस स्टेजवर उभा राहिलो आता, तर ह्या नाटकाचं सोनं करणारा परिस आमच्याकडे आहे, मी अगदी आत्मविश्वासानं आणि निश्चितपणे सांगू शकतो. कारण इतिहास आहे सुंदर. तो इतिहास म्हणजे पुरुषोत्तम बेर्डे आणि त्यातून हे सगळं छान होणार आहे. खरोखरच दिग्दर्शक पुरुषोत्तम बेर्डे, निर्माते पुरुषोत्तम बेर्डे यांचा स्पर्श झाल्यानंतर नाटकाचं सोनं हे होणारच अर्थातच. नेपथ्य, संगीत संयोजन सगळं. एखाद्या गाण्याची काही झलक दाखवू शकता का? यातले बरीचसे गाणं मलाच लिहायला लावले आणि माझ्या खूप जवळची असणारी ती सगळी गाणे होते. यातलं एक गाणं असं होतं, मला वाटतं तुम्ही उशीर आलात हे बघा, ते गावाबद्दलचं गाणं आहे माझ्या की मनातल्या गोष्टी, कसं बदललं गावं, सुंदर तो काळं वाहणं हरपलेली वेळ, सोन्यासारखे दिवस शेणा मातीचं ते घर, आठवणीचं पेटार आज उघडूया खरं. हे सगळ्या गाण्यातले ते शब्द आहेत आणि हे गाणं त्या गाण्यात अतिशय सुंदरपणे बसलेलं आहे. म्हणजे खरोखरच आठवणींचा जो काही पेटारा आहे तो आपल्याला 24 जानेवारीपासून खुला झालेला आहे आणि तो आपण बघायला नक्की जायचं आहे. तेव्हा आपण मुक्काम पोस्ट आडगाव या नाटकाला शुभेच्छा देऊया. प्रदीप सरांना शुभेच्छा देऊया. धन्यवाद.